नमस्कार, माझं तमाम माता भगिनीच्या लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओ स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओ पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटून पहा. मित्रांनो, सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजना बंद होणार. मित्रांनो, या लाडक्या बहिणीच्या बँकेत थेट 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता तुम्हाला मिळणार का? मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ नक्की पुन्हा पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी मिळायला उशीर होत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर अमृता फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्री दत्ता भरणे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात केलेल्या विधानसभा चर्चा होत आहे. या योजनेमुळे विकास निधी मिळण्यास उशिरा होत असल्याचे दत्ता भरणे यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांनी योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याची कबुली दिली आहे. याआधी लाडकी बहीण योजनेचे विकास निधी मिळण्यासाठी विलंब होत असल्याचे म्हणत अनेकांनी खंत व्यक्त केली होती. पुण्यात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांच्या हस्ते लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत असल्याचे अमृता फडणवीस यांनी मान्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे, पण ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे. मध्यंतरी काहीतरी प्रिपरेशन करावे लागेल असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात काही समस्या आहेत, काही गोष्टी नीट व्हायला हवेत. रस्ते छान पाहिजे, वाहतूक स्मूथी पाहिजे. पुण्यात सामान्य माणूस सुखदायी जीवन जगू शकत नाही तोपर्यंत देवेंद्र त्यांच्या पुण्याच्या फेऱ्या कमी करणार नाही. मला फक्त शहराच्या समस्या कळतात त्या मी सांगू शकते. मी एक नागरिक आहे आणि नागरिकाच्या हिशोबाने बोलत असे अमृता फडणवीस यांनी वक्तव्य केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण काही महिलांना थेट 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येत असतात. वेळेवरून योजनेवर प्रश्नचिन्ह. मात्र गेल्या काही महिन्यापासून लाडक्या बहिणींना हप्त्याचे पैसे उशिरा मिळत आहेत. विरोधकांकडून या योजनेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच ही योजना बंद होणार असल्याबाबतही बोलत जात आहे. थेट बँकेत पैसे जमा. मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात लाडकी बहिणींना मिळाला, तर जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला. माई समपात पण काही महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये. त्यामुळे या महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्याला हप्ता का मिळाला नाही, यादीतून नाव वगळले का, असे प्रश्न लाडक्या बहिणींना मनात उपस्थित होत आहेत. काळजी करू नका, पण लाभार्थी महिलांनी काळजी करण्याची गरज नाहीये. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना कदाचित जून आणि जुलै असे दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पैसे मिळाले नसावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. योजनेचा 13वा हप्ता. आतापर्यंत एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. हा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता. आणि मित्रांनो, चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.